नमस्कार, गुड इव्हनिंग. खरं तर ही संकल्पनाच खूप सुंदर आहे की लातूर ब्युटी क्वीन आणि हा पूर्ण सप्ताह आहे आणि पुन्हा ही मिस लातूर पण आहे. तर एक वेगळी ओळख लातूरची या निमित्ताने होत आहे. हा इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे ते विशालगिरीजी तुगावकर मॅडम, आमचे स्नेही, लातूरला सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व आणि आजच्या कार्यक्रमाचे माझ्यासोबतच प्रमुख पाहुणे भारतीजी, त्यांच्यात पुरीजी, राठोडजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाच्या लातूरमधल्या या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आलेल्या सगळ्या मैत्रिणी. 3 वयोगट आहे असं मला कळलेलं आहे. खरं तर मी या दोघांचं कौतुक करते की फ्री ऑफ ही स्पर्धा ते घेत आहेत, जस्ट की लातूरमध्ये एक प्लॅटफॉर्म मिळावं, नवोदितांना या स्पर्धेमध्ये उतरण्याचा एक कुठेतरी वाव मिळावा, ज्यामुळे त्यांना एक वेगळं दालन उघडवील आणि मुंबई आणि पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा वावर होऊ शकतो. अगदी व्यवस्थित सांगितलं की लातूरची ओळख ही नेहमी एज्युकेशन हब, आता ॲग्रिकल्चर हब म्हणून आहे. पण मला वाटतं की जोपर्यंत सौंदर्य नाही, जोपर्यंत आत्मविश्वास नाही, तोपर्यंत शहराला खऱ्या अर्थाने शहरीकरण होत नाही. आणि म्हणून ही नवीन जी ओळख आहे ती खरंच खूप सुंदर आहे. पुढच्या वेळेस अजून एक 5व्या सेशनला ॲड करा. माझ्या 40शीतल्या बायका पण खूप सुंदर आहे तो. तर एक मिस लातूर 40 अबाऊ ती पण ठेवा, सो दॅट सौंदर्य हे फक्त फिजिकल फिटनेसचं नसतं, तर ते मनापासून असावं लागतं आणि त्याच्यात आत्मविश्वास आणि सगळ्याच गोष्टीमध्ये काय काउंटेबिलिटी आहेत. तर या प्लॅटफॉर्मवर मला माहिती आहे सगळेच जण खूप उत्सुक आहात. ह्या मागच्या व्यासपीठावर सगळे पुरस्कृत आहेत, दादासाहेब फाळके पुरस्कृत आहेत. आता राठोड साहेबांनी पण मला सांगितलं त्यांनाही पुरस्कार मिळालेला आहेत. म्हणजे सगळे व्यासपीठ हे खूप पुरस्कारांनी सन्मानित असं व्यासपीठ असलं तर या सगळ्यांची तळमळ एकच आहे की का बरं मुंबईकडची सगळं सोडून लातूरशी मातीशी असलेली नाळ ही ओळखून ते या ठिकाणी आपल्यासाठी धडपड करत आहेत. अभ्यास हा महत्त्वाचा असतो, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, इथं मुली पण आहेत, तरुणी पण आहेत आणि या तिन्ही वयोगटातल्या मुलींना की अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकासामध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक स्त्री म्हणून तुम्ही जेव्हा जगामध्ये वावरतात तेव्हा अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागतं. मग नोकरीत असेल, तुमच्या घरगुती याच्यामध्ये होममेकर म्हणून असेल, मुलींना कॉलेजमध्ये जाताना असेल, लहान मुलींना शाळेमध्ये असेल, प्रत्येकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आणि जर तुम्ही बघितलं की व्यक्तिमत्वामध्ये जर तुमचं ड्रेसिंग, तुमचा आत्मविश्वास, तुमच्या बोलण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टी कुठून निर्माण होतात, कुठून आत्मविश्वास होतात, तर अशा प्लॅटफॉर्ममधनंच निर्माण होतात. म्हणून सांस्कृतिक ओळख, सांस्कृतिक चळवळ ही शहराला आणि त्या शहरातल्या लोकांना एक वेगळी ओळख देत असते. मी अनेक कार्यक्रमात पार्टिसिपेट केलं आहे माझ्या कॉलेजमध्ये असताना. मी अभ्यासू किडा कधीच नव्हते. अनेक व्यासपीठावरनं अशा फॅशन शोमधनं सुद्धा आम्ही पार्टिसिपेशन केलं आहे. मी आत्ताच हळदी कुंकू जे लातूरमध्ये केलं त्यावेळेससुद्धा महिलांसाठी रॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि म्हटलं होतं जसं चालता येईल तसं चाला. महिला जागतिक दिनाला सुद्धा मी रॅम्प केला होता. रॅम्प हा फक्त सुडौल बांधा आणि ब्युटीचं लक्षण नाही आहे, ते एक आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. ते एक मी जगाला आव्हानाला उत्तर देऊ शकते, नजरेतून देऊ शकते, माझ्या कृतीतून देऊ शकते, हे सांगण्याची एक कला आहे. आणि म्हणून या रॅम्पचं एक वेगळं महत्त्व आहे. आजच खूप दिवसांनी मला रविवार मिळाला होता आणि थोडासा रिलॅक्स मिळाला होता. कान्समधले मी काही व्हिडिओज बघत होते आणि कारण फॅशन शो बघायला सगळ्यांनाच आवडतो, तो एक स्ट्रेस बस्टर असतोच. पण त्याचबरोबर वेगवेगळे फॅशन्स, जगामधले काय गोष्टी चाललेल्या आहेत हे सगळं तुम्हाला माहीत असेल. पॅरिसमध्ये एक शजेलाजे म्हणजे एक फॅशन स्ट्रीट आहे जिथून फॅशनची सुरुवात होते आणि फॅशनची जे ड्रेसिंग्स आहेत वगैरे पहिल्यांदा तिकडे होऊन मग जगभरात सगळीकडे पसरल्या जातात. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं एक वेगळं महत्त्व आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की या क्षेत्रातनं हा 4था सीझन आहे आणि पुढे सुद्धा आपण वर्षभरात मागच्या वेळेस जसे सांस्कृतिक चळवळीला पोषक असे अनेक कार्यक्रम घेतले, याही वर्षात प्रशासनाचा प्रयत्न राहील की सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे लातूरकरांसाठी या ठिकाणी आयोजित केले जावे. पुनश्च स्पर्धकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते. तुमच्या नवीन व्यक्तिमत्वाच्या ह्या पैलूला एक चांगला हिऱ्यासारखे पैलू पडो आणि तुमचा आत्मविश्वास अजून पुढे येवो अशी मी आपल्याकडनं इच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा या दोघांनी
विशाल आणि मॅडमनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे, याबद्दल अभिनंदन करून आपली रजा घेते. धन्यवाद.